3 तासानंतर नवले पुलावरून वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। पोलिसांनी आंदोलकांना हटवलंय। थोड्याच वेळात पीडितेवर अंत्यसंस्कार देखील केले जाणार आहेत। पोलिसांनी आंदोलकांना हटवलंय। गेल्या 3.5 तासांपासून आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं होतं पुणे बंगळुरू महामार्गावर आणि नवले ब्रिजवर त्याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळत होती। काही किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा होत्या। त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। बराच वेळ दोन्ही बाजूने ही चर्चा चालली आणि त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांची समजूत काढली आणि आंदोलकांना हटवण्यासाठी काहीसा बळाचा वापर देखील पोलिसांनी केला आणि आंदोलकांना हटवलंय। थोड्याच वेळात पीडितेवर आता अंत्यसंस्कार देखील केले जातील। पोलिसांनी आंदोलकांना हटवलंय। जवळपास 3.5 तास नवले ब्रिज परिसरात हे आंदोलन सुरू होतं। या महामार्गावर 2 ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडलेला होता। एका ठिकाणी मृत मुलीचे कुटुंबीय होते, नातेवाईक होते आणि त्यांच्यासोबत काही आंदोलक देखील होते। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, आता नेमकी काय स्थिती आहे आणि आता अंत्यसंस्कार नेमके कधी केले जाणार आहेत? आता आंदोलन पोलिसांनी अतिशय स्मूथ पद्धतीने हँडल विथ केअर पद्धतीने मोडून काढलं म्हणता येईल। मागचा काढलं, मोडून काढणं शब्द थोडा हार्श आहे पण बाजूला केलं। काही कारणामुळे आपल्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण माहिती पोहोचलेली आहे की आता या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झालेली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा लगेच द्यावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केलेली होती, पण आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील पोलिसांनी दिलं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं होतं की या दृष्टीने प्रयत्न करणार आणि 3 तासानंतर हे आता आंदोलन निवळलेलं आहे। महामार्गावरून आंदोलकांना पोलिसांनी हटवलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत झाली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, जे आंदोलन सुरू झाल्यापासून तिथे आहेत, आंदोलन कव्हर करतायत। आता नेमकं काय स्थिती आहे या महामार्गावर आणि आणखी काय अपडेट्स तपशील त्यांच्याकडे आहे का, जाणून घेऊयात चंद्रकांत। हो, आता आंदोलन संपवलेलं आहे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने। खरं तर पोलिसांनी आधीच काळजी घ्यायला होती। मुळात आंदोलन तिथे बसून असं झालं तर एवढं हे ट्रॅफिक जाम झालंच नसतं, पण शेवटी विषय कसा सेन्सिटिव्ह होता। एका चिमुडीचा जीव गेलेला आहे, त्यामुळे लोकांच्या भावना अनावर होत्या, संताप होता। त्यामुळे तात्काळ आरोपीला फाशी द्या आणि नाहीतर आमच्या ताब्यात द्या हे मागणीवर लोक अडवून होते। पण शेवटी कायदा अशा पद्धतीने हातात घेता येत नाही। पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं, लेखी पत्र दिलं, स्वतः मुख्यमंत्र्यांशी 3दा बोलणं करून दिलं, पण तरी आंदोलनात लोक संतप्त होते। अखेर शेवटी पोलिसांना या नातेवाईकांना विश्वासात घेऊन आंदोलन पांगावं लागलं। म्हणजे काही प्रमाणात थोडं सबुरीनं बळजबरीनं थोडं काही प्रमाणात बळाचा वापर करून जे बगी मंडळी त्यांना हुसकावून लावून नंतर इतर आंदोलक मंडळी त्यांना उचलून घेऊन रस्ता क्लिअर केलेलं आंदोलन काही तब्बल 3.5 ते 4 तास हे आंदोलन चाललं। त्यामुळे अख्खं पुन्हा ठप्प होतं, शब्दशः ठप्प होतं। म्हणजे अक्षरशः आम्हाला सुद्धा पोहोचायला किमान 2 तास लागले। सगळीकडे ट्रॅफिक जाम होती। पण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्यासारखं हे प्रकरण होतं, जे पोलिसांनी सध्या तरी हाताळलेलं दिसतंय। कुठेही लाठीचार्ज झाला नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। चंद्रकांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल।